श्री क्षेत्र परळी वैद्यनाथाच्या या नगरीत होत असलेल्या राज्य परिषदेला उपस्थित परमपूज्य श्री सुधीरदासजी महंत, धर्मगुरु श्री अमृताश्रम स्वामी महाराज, आमच्या लाडक्या भगिनी भारतीय जनता पार्टीच्या देशाच्या चिटणीस पंकजाताई मुंडे, विधिमंडळातील आमच्या सहकारी भगिनी सो नमिताताई मुंद्रा, ज्यांना आज प्रेरणा पुरस्काराने गौरवले जाते, श्री मोहन धोंडीराज दाते महाराज, डॉक्टर सो मंजुषाताई कुलकर्णी, सो उज्ज्वलाताई शर्मा गौड, ज्यांचे विचार आपल्याला या ठिकाणी या व्यासपीठावर दिवसभर ऐकायला मिळणार आहेत, या विचारपीठावर इथं उपस्थित माझे मित्र सुशीलजी कुलकर्णी, आदरणीय विवेकजी देशपांडे, केतकीताई चितळे, श्री सुरेंद्रजी चतुर्वेदी, प्राध्यापक महेशजी पाटील, श्री भूषण धर्माधिकारी, श्री विवेक कुंभोजकर, प्राध्यापक दीपक कासराळीकर, श्रीपाद कुलकर्णीजी, डॉक्टर विजय पाटील, अयोध्या येथील रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळ्यामध्ये ज्यांनी सहभाग घेतला असे भाग्यवान पंडित गजानन ज्योतकर, पंडित विजयजी पाठक, पंडित शशांकजी निलेकर, आणि ज्यांच्या यजमान पदाला, ज्यांच्या निमंत्रणाला मान देऊन आज आपण सर्वजण राज्यभरातून ब्राह्मण ऐक्य परिषदेला इथं उपस्थित राहिलात, ते माझे जिवलग सहकारी आणि या नगरीचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय बाजीराव भैया धर्माधिकारी, आणि त्यांच्या या आजच्या आयोजनामधल्या प्रत्येकाचं नाव मी घेऊ शकतो. आज 25 तारीख आहे. उद्यापासून प्रत्यक्ष अधिवेशन चालू होणार आहे. चहापान आणि कॅबिनेट अगोदर असल्यामुळं आणि एकंदरच माध्यमांचं वेगवेगळ्या माध्यमातून प्रसार ज्या पद्धतीनं होत असल्यामुळं कॅबिनेटच्या अगोदर जाता यावं म्हणून सर्वांची क्षमा मागून व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, ब्रह्मभूषण जीवन गौरव पुरस्कार, वैद्यनाथ भूषण कृतज्ञता पुरस्कार, ब्रह्मभूषण मनस्विनी पुरस्कार अशा प्राप्त मान्यवरांचे मी मनापासून या ठिकाणी पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि राज्यस्तरीय ब्राह्मण ऐक्य परिषदेचं उद्घाटन झालं असं आपल्या सर्वांच्या साक्षीने मी घोषित करतो. आज इथं उपस्थित मोठ्या संख्येनं संबंध राज्यभरातून आलेल्या आमच्या मायमावल्या वडीलधारी मंडळी,
अतिशय उत्साहात असणाऱ्या माझ्या तरुण भावांनो आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो, जीवनामध्ये अनेक क्षण येतात, अनेक वेगवेगळ्या परिषदेचं उद्घाटन, अध्यक्ष, पाहुणा, किंवा त्या व्यासपीठावरच्या गौरवाचा भाग म्हणून आपण व्यासपीठावर असतो. पण आज प्रभू वैद्यनाथाच्या पायथ्याला ते उभ्या महाराष्ट्रातल्या ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या कार्यक्रमात तुमच्या सर्वांच्या साक्षीनं बहीण आणि भाऊ एकाच ठिकाणावर आहे आणि तुम्ही सर्वजण आशीर्वाद द्यायला आहेत. याच्यासारखा चांगला योग माझ्या जीवनामध्ये दुसरा कुठलाच असू शकत नाही. तुमच्या सर्वांचं इथं येणं भलेही ते ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या माध्यमातून असेल, पण आल्यानंतर कार्यक्रम संपून गेल्यावर इथं अनेक महंत बसले, त्यांना तर तुम्ही आशीर्वाद देणार नाहीत. आता मग राहिलं कोण? मग आता लहान म्हणून राहिलं तर आम्ही दोघच. आणि काही गोष्टी देव अशा घडवून आणतो. खरं तर 2-3 दिवसापासून माझी तब्येत व्यवस्थित नाही आहे, त्यामुळे माझा आवाजही व्यवस्थित येत नाही. पृथ्वी गोल आहे, नियतीचं चक्र पण गोल आहे. नियतीला काय मान्य होतं ते नियतीने या ठिकाणी घडवून आणलं आणि पुन्हा बहीण आणि भाऊ तुमच्या सर्वांच्या साक्षीने इथं एकत्र आहेत. याच्यासारखा आता घरातला एकटाच पुरुष वडीलधारी म्हणून मला जेवढा आनंद असू शकतो तेवढा कुणालाही असू शकत नाही. ही खरी गोष्ट आहे. ज्या वेळेस भैयानी मला सांगितलं की आपण ब्राह्मण ऐक्य परिषदेचं आयोजन परळीमध्ये करणार आहोत, तुम्ही आज राज्य मंत्रिमंडळामध्ये कृषी विभागाचे मंत्री म्हणून काम करता, या भागाचे लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही या ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आलं पाहिजे, तुमच्या शुभहस्ते उद्घाटन केलं पाहिजे. तारीखही 25. मी भैयांना म्हणलं की भैया, एक तर मी कुठल्याही अशा जाती धर्माच्या परिषदेला आजपर्यंत गेलेलो नाही. माझा इतिहास काढून बघा. 25च तारीख पाहिजे, भलेही कॅबिनेट असली तरी चालेल, पण थांबावं लागेल. मी म्हणलं की प्रत्येक समाजच ज्यांच्याकडे आशीर्वाद मागतोय, आपणच जर त्या ऐक्य परिषदेला गेलो तर त्याने फरक काय पडतोय? शेवटी आशीर्वचन तुम्हीच देणार आहात. ज्या समाजात आपण लहानाचे मोठे झालो, जो समाज नेहमी कायम भगवंताच्या सेवा पलीकडे दुसरं कार्य करत नाही,
आपली ज्या क्षेत्रामध्ये जी क्षमता असेल ती क्षमता एवढ्या मोठ्या प्रमाणात द्यायची की त्याच्यातून आपल्या देशाचं हित झालं पाहिजे. एवढंच काम आजपर्यंत या समाजानं केलं असेल तर त्या ऐक्य परिषदेला आपण गेलं पाहिजे, स्वागत केलं पाहिजे, उद्घाटनही केलं पाहिजे. आणि शेवटी आपल्या सगळ्याला जेवल्याशिवाय कोणीही जाऊ नका याची विनंती सुद्धा केली पाहिजे. अनेक मागण्या आजच्या या ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या निमित्तानं समोर आल्या. पण मला आजही एक क्षण आठवतो. समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये जो समाज मागासलेला आहे, जो समाज आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे, ज्या समाजाला खऱ्या अर्थानं न्याय द्यायची गरज आहे, ज्या समाजाला खऱ्या अर्थानं राजाश्रयाची गरज आहे, हा विचार मी आज नाही करत. विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा जर ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ काढायची मागणी कुणी केली असेल तर राज्याच्या सार्वभौम सभागृहामध्ये त्या सभागृहाचा विरोधी पक्ष नेता म्हणून मी या ठिकाणी केली. आणि तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी ती तात्काळ मान्य सुद्धा केली. हेही आवर्जून मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. मी सामाजिक न्याय विभागाचा मंत्री झालो. सामाजिक न्याय विभागाचा मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच मी ही भूमिका मांडली की जर मागासवर्गीय समाजाला शैक्षणिक दृष्ट्या पुढे आणायचे असेल, सुविधा द्यायच्या असतील, साधनं द्यायची असतील, त्यांची परिस्थिती हालाकीची असेल, त्याच्यासाठी जर बार्टी आहे तर ब्राह्मण समाजासाठी सुद्धा बार्टी सारखंच अमृत योजनेच्या माध्यमातून फार मोठं एक व्यासपीठ शिक्षणासाठी असणं आवश्यक आहे. मागणी त्यावेळेस झाली. दुर्दैवानं माझ्या सहीने झाली नाही. तोपर्यंत मी मंत्रिमंडळातून बाहेर गेलो होतो. सरकार पुन्हा शिंदे साहेबांचं, फडणवीस साहेबांचं आलं होतं आणि मध्ये वर्षभर आम्ही जरा विश्रांती करत होतो. पण आनंदाची गोष्ट आहे, आता विश्रांती संपली. आता तर खऱ्या अर्थानं काम करायसाठी जो उत्साह आहे, जो तुमच्याकडे पाहिल्यावर मला या ठिकाणी दिसतोय, आणि तो तुमच्या डोळ्यातला उत्साह, व्यासपीठावर आम्ही दोघं एक आहोत हे पाहून आणखीन जास्त होतोय. त्यामुळे स्वाभाविक आहे की अति उत्साहानं इथून पुढे सामान्य माणसाची सेवा करत असताना आपल्या या ब्राह्मण समाजाची सुद्धा आपण फार मोठ्या प्रमाणात सेवा करण्याची गरज आहे. आज आपल्यापैकी अनेक जणांना माहिती आहे की 10% आरक्षण इकॉनॉमिक विकर सेक्शन साठी ठेवलेला आहे. मी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी हे 10% इकॉनॉमिक विकर सेक्शन साठी आरक्षण घेतलं, टिकवलं सुद्धा. तुमच्या माझ्या समोर आव्हान काय आहे?
तर तुमच्या माझ्या समोर आव्हान हे आहे की आजही तुमच्यापैकी असंख्य जणांना इकॉनॉमिक विकर सेक्शनचं जे प्रमाणपत्र मिळायला पाहिजे ते मिळत नाही. खरंय का नाही? का मिळत नाही याचा कधी तुम्ही विचार केलाय का? आणि ते मिळवायचं असेल तर काय करावं लागेल याच्यासाठी तुम्ही काही प्रयत्न केलाय का? एकत्र कुटुंब, एकत्र राशन कार्ड, जमीन असली तर त्याची फोड करणं, घरात नोकरदार 2 असले तर ते आपल्यापासून वेगळेच हे करून दाखवणं, आणि हे सगळं करून पुन्हा जर तुम्ही अर्ज दिला इकॉनॉमिक विकर सेक्शनचं प्रमाणपत्र मिळवायला, तर मी विश्वास देतो ते प्रमाणपत्र तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. इथं आपण कमी पडतो. मी सहज विचार केला, ज्या वेळेस गेली 6 महिने झालं या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या आरक्षणाच्या लढाया चालू आहेत, त्या प्रत्येक आरक्षणाच्या लढाईला विनम्रपणानं समर्थन केलेलाच आहे. पण हे सगळं पाहत असताना ज्या वेळेस मोदी साहेबांनी दिलेल्या या 10% आरक्षणाच्या बाबतीत मी विचार करत होतो आणि सहज माहिती काढत बसलो की महाराष्ट्रामध्ये मागच्या 2 वर्षात या 10% पैकी इकॉनॉमिक विकर सेक्शनचं किती जणांना फायदा घेतलाय, तर 10% पैकी महाराष्ट्रात फक्त 1.25% लोकांनीच इकॉनॉमिक विकर सेक्शन मधून देशाच्या विविध क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्र असेल, नोकरी असेल, या बाबतीमध्ये महाराष्ट्र मागे पडलाय. म्हणून आज या ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या माध्यमातून माझे हात जोडून आपल्याला कळकळीची विनंती आहे की आपण थोडेसे प्रयत्न केले आणि या 4 गोष्टी जर आपण समाजाला प्रबोधनात्मक आज दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये सुशीलजी सांगितल्या, तर येणाऱ्या काळात नाही तर पुढच्या वर्षीच हे 1.25% इकॉनॉमिक विकर सेक्शनचं आरक्षण आपण 10% पर्यंत पोहोचू शकतो. हे आव्हान आज खऱ्या अर्थानं आजच्या या ब्राह्मण ऐक्य परिषदेने घेतलं पाहिजे. जर घेतलं तर मला वाटतं की बाकीचे जे काही प्रश्न आहेत ते फार छोटे आहेत. व अनेक अशा गोष्टी आहेत की ज्याच्यासाठी कायदा करावा म्हणून या ठिकाणी सांगितलं जातं की आम्हाला जातीवरती बोललं जातं, मागासलेल्या जातीच्या बाबतीत कुणी काही बोललं तर त्याच्यासाठी एक वेगळा कायदा, पण उच्चवर्णीयसाठी जर कुणी बोलायला गेलं, जातीवर बोललं, तर त्याच्यासाठी कायदा नाही, त्याला गुपान गपचूप ऐकूनच घ्यावं लागतं. भैया तुम्ही बोलता बोलता म्हणलात की आम्ही 6%, संख्या मोठी आहे, पण मी तर पंकजाताई आम्ही दोघंही वंचित मधले किंचित आहेत. तुम्ही तर 6%. फरक एवढाच आहे, पिढ्या पूर्वश्रुत आपल्या समाजाकडं फार मोठी बुद्धीची क्षमता असणारा, विचार करणारा, विचारपूर्वक पाऊल टाकणारा आणि स्वतः विचार करत करत समाजाला विचार देणारा आणि त्या समाजात दिलेल्या विचारातून एक विचारवंत राष्ट्र उभा करण्यासाठी आजपर्यंत हा समाज झिजलेला आहे. हा देश कधीच विसरू शकत नाही. अनेक जणांची नावं घेतली, मी पुन्हा पुन्हा त्या नावाचा उल्लेख करू शकत नाही, पण एक निश्चित सांगतो की आपल्या समाजाचं फार मोठं योगदान
स्वातंत्र्यापूर्वी सुद्धा, त्या प्राचीन काळात सुद्धा, अतिप्राचीन काळात सुद्धा, स्वातंत्र्यानंतर सुद्धा आणि 21व्या शतकामध्ये आज ज्या वेळेस आपला हा देश आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली संबंध जगाचा विश्व गुरु व्हायला निघालाय, त्यावेळेसही आपण आपले योगदान देण्यामध्ये कमी पडायचं नाही, एवढीच माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे. मला माहिती आहे या अमृत संस्थेच्या बाबतीमध्येही मध्ये 1-2 बैठका झाल्या. अनेक मान्यवर या समाजातले त्या बैठकीमध्ये होते. काही गोष्टी तात्काळ मान्य केल्या, पण आज मंत्रिमंडळातून एक मंत्री म्हणून माझ्या भगिनींनी सुद्धा माझ्याकडून अपेक्षा केली आणि भैयांनी सुद्धा माझ्याकडून अपेक्षा केली आणि कदाचित आपल्यापैकी अनेक जणांची हीच अपेक्षा असेल की ज्याप्रमाणे बार्टी चालतं, ज्याप्रमाणे सारथी चालतं, त्याचप्रमाणे अमृत सुद्धा चाललं पाहिजे. मी वचन देतो जशाला तशा योजना या अमृत मध्ये सुद्धा अमृतच्या माध्यमातून हे महायुतीचं सरकार चालू करेल. याच्या बाबतीत मंत्रिमंडळातला एक आज मंत्री इथं येऊन राज्याच्या सर्व मंत्र्याची सामूहिक जिम्मेदारी घेऊन मी या ठिकाणी जबाबदारी पूर्वक बोलतोय. आपल्यापैकी अनेक जण बऱ्याच वर्षानंतर परळीत आला असाल. पण इथून पुढच्या काळात असं फक्त ऐक्य परिषदेती असंच नातं ठेवू नका. भले आमच्या दोघांची कोटव भेट झाली नाही झाली तरी चालेल, पण द्वादश पंचम वैद्यनाथाच्या दर्शनाला तर कमीत कमी येत जा, एवढीच माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे. नाही तर आज बघा काही गोष्टीत आपण मान्य केल्या पाहिजे. पिढ्याला पिढ्या प्रभू रामचंद्राचं मंदिर बांधण्यासाठी अनेक जणांनी संबंध आयुष्य खपवलं. एक विचारधारेच्या 4 पिढ्या संपल्या. पण शेवटी मोदी साहेबांनी राम मंदिर बांधून दाखवलं. हे असंख्य पिढ्यांचा स्वप्नपूर्तीचं काम आहे. आणि आपल्यापैकी अनेक जण तिथं होते. अनेक जण मला आठवतं आजही की 4 दिवस स्वर्गीय मुंडे साहेब जेलमध्ये होते, 18 दिवस अण्णा जेलमध्ये होते. तुम्ही सुद्धा होतात. पण मला एक क्षण आठवतो की अण्णा ज्यावेळेस जेलमध्ये होते, मी लहान असताना जेलमध्ये तिथं पाहायला गेलो, त्यावेळेस माझ्या वडिलांच्या डोक्यावरती टापर बांधलेलं होतं. मला वाटलं उगच बांधलंय, पण ते उगच नव्हतं बांधलं, तर काठीने त्यांना 3 टाके पडले होते. ती शेवटपर्यंत वन त्यांच्या तिथे होती. हे एक माझं उदाहरण आहे. असं असंख्य जणांचे, करोडो लोकांचं स्वप्न. 10 वर्ष हा देश चालवत असताना आपल्या आंतरिक भावनाची इच्छाशक्ती एवढी प्रकट करून ठेवली आणि लांब लल्लाची प्रतिष्ठापना करून दाखविली. हे साधं सुध गोष्ट नाही आहे. आज ताई भाजपच्या आहेत, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, महायुतीचं सरकार आहे. मी खरं तर 2019ला ज्या मतदारांनी या महाराष्ट्रात मतदान केलं असेल, त्या सर्व महाराष्ट्रातल्या मतदारांचं मी मनापासून अभिनंदन करतो. ज्यांनी ज्याला कुणाला मतदान केलं असेल, तो प्रत्येक जण या 5 वर्षात सत्तेत येऊन गेलेला आहे.
ठरय का ना सुशील, असा भाग्यवान मतदार सापडेल का कोणी? सापडूच शकत. आमच्या घरात वावर आपल्याला माहिती, ज्या ताईंनी सांगितलं. आदरणीय साहेबांच्या आणि आमच्या काकूंच्या लग्नाच्या गोष्ट सुद्धा व्यासपीठावरती सांगितली. पहिल्यापासून आमचं घर किती पुरोगामित्व आहे. आणि तशा परिस्थितीमध्ये स्वर्गीय मुंडे साहेबांनी घेतलेला निर्णय, त्याच्या पाठीमागे माझे वडिलांचं प्रेम मुंडे साहेबांवर किती, आपल्यापैकी कुणाला सांगायचं गरज नाही. खंबीरपणानं उभं राहिले आणि नुसते उभे राहिले नाहीत तर ते लग्न सुद्धा म्हणले अंबाजोगायला नाही, परळीलाच करायचं. आणि ते परळीला या ठिकाणी लग्न झालं. हे पुरोगामित्व आहे. अंबाजोगायला झालं, फोटो परळीतले आहेत, अंबाजोगायला झालं. आधीची माझ्याकडे एक स्टेजवरचा सुद्धा फोटो आहे. पण ही खरी गोष्ट आहे. आजच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या माध्यमातून आपल्या सरकारच्या कडून ज्या ज्या काही अपेक्षा आहेत, ज्या ज्या काही इच्छा आहेत, ज्या ज्या काही मागण्या प्रलंबित आहेत, मी आज वचन देतो की एक बैठक पुन्हा एकदा लोकसभेची आचारसंहिता लागायच्या अगोदर माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या समवेत आपल्या या परिषदेची लावतो. आणि तात्काळ प्रश्न निकाली काढण्याच्या संदर्भात मी स्वतः या ठिकाणी माझ्या खांद्यावर ही जबाबदारी घेतो. पंकजाताईंनी या ठिकाणी सांगितलं, माझ्या भगिनींनी, की आमची कुलदेवी रेणुका माता आहे. बाकी सगळं पुन्हा त्यांनी सांगितलं, मी पुन्हा पुन्हा सांगणार नाही. ताईला माहित असेल, मी ज्यावेळेस कॉलेजला होतो मला देवदेव करायचा एवढा नाद होता. आताही आहे, तुमच्या लक्षात नाही आलं. मी बुद्धीची चाचणी करत होतो. मी म्हणलं की मी कॉलेजला असताना मला देवदेव करायचा जास्त नाद होता. ह्याच्यातनं तुम्हाला काय कळलं? सहजासहजी आता जे कोण कॉलेजला जात त्याला एवढा देवदेव करायचा नाद असतो का? शेवटी एकदा अण्णा कंटाळून, पंकजाताई साक्षीला म्हणले, तू एक काम कर, तू कुठलं एखादं तरी मंदिर धन, तिथंच राहा म्हणले. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कुठं रक्ताच्या बंधनात बांधल्या गेल्या आहेत, कुठं भावनेच्या बंधनात बांधल्या गेलेल्या आहेत, कुठं भक्तीच्या बंधनात बांधलेल्या गेल्यात. आणि तुमची माझी आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी बंधनात बांधल्या गेलेल्या सांगितलेल्या आहेत, तुमचं माझं नातं काय, ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या आहेत. रक्तापासून, भावनेपासून, भक्तीपासून, श्रद्धेपासून एकरूप होण्यापर्यंत हे सगळं आपल्यात आहे. त्यामुळे कुणी परक समजायची गरज नाही. आम्ही जे आहोत त्या हक्काचे आहोत. पद आज आहे, उद्या नाही. मंत्री आज असेल, उद्या नसेल. आमदारकी आज असेल, उद्या नसेल. आम्ही तर प्रभू वैद्यनाथाचे सेवेकरी आहेत, अधिकृत नात्रेकर, अधिकृत आहेत नात्रेकर.
सेवा करायचे सर्व अधिकार सुशीलजी प्रभू वैद्यनाथाचे हे आमच्या नात्र्याला दिलेले आहेत. जे गुरु आहेत ना ते नात्र्याचे, विश्वस्त मला माहित नाही. विश्वस्ताची जबाबदारी परडीला दिलेली आहे. सेवा धर्म आम्हाला तिथपासूनच आमच्या खानदानाला. त्यामुळं मी एवढंच सांगतो की दोघं जण किती हुशार आहेत बघा. पंकजाताईचं भाषण चालू होत असताना माझ्या प्रशांत जोशी नावाच्या पीएनी ताईंना सांगितलं की बहुतेक विमानामध्ये बिघाड झालेला दिसतोय, वेळेवर होऊ द्या. आणि आता माझं भाषण ज्यावेळेस लांबलं जातंय त्यावेळेस मला चिठ्ठी आली की विमान लातूरला आलंय, आपल्याला निघावं लागेल. हे प्रदीप कुलकर्णीने दिलेलंच आहे. म्हणजे सर्व दूर एकमेकाशी आपण मानवतेच्या, माणुसकीच्या, रक्ताच्या, श्रद्धेच्या, भक्तीच्या, भावनेच्या आणि एवढंच नाही तर मातीच्या नात्यात गुंतलेलो आहे. शेवटच्या श्वासापर्यंत हे नातं आम्ही कधीही तुटू देणार नाही हे वचन या निमित्तानं देतो. आणि ज्या मागण्या केल्यात त्या मागण्याच्या संदर्भात तात्काळ माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक घेऊन या ठिकाणी ही सर्वच प्रश्न मार्गी लागण्याच्या संदर्भामधलं शब्द देतो, वचन देतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.